हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लर्न विथ सुची या चॅनलमध्ये। आज आहे इंग्लिश स्पीकिंगचा आपला डे 22। चला आजची वाक्य बघूया। मी आता तयार आहे याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? आय एम रेडी नाव। आय एम रेडी नाव म्हणजे मी आता तयार आहे। ठीक आहे। मला थंडी लागत आहे किंवा थंडी वाजत आहे कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? आय एम फीलिंग कोल्ड। कोल्ड म्हणजे थंडी। ठीक आहे। आय एम फीलिंग कोल्ड, मला थंडी लागत आहे। तो मला बघायला आला। ठीक आहे। इथे आला होता नाहीये, होता असतं तर वॉज आलं असतं। इथे आपल्याला पास्ट टेन्स वापरायचा आहे, पण आलाचा पास्ट टेन्स वापरायचा, तो इथे आपण वॉज नाही वापरणार। ठीक आहे। मग कसं वाक्य येणार? तो मला बघायला आला, ही केम टू सी मी। मीट मी सुद्धा म्हणू शकता, मग तो भेटायला आला वगैरे होऊ शकतो त्याचा अर्थ। तर ही केम टू सी मी म्हणजे तो मला बघायला आला। नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही कुठे राहता? वेअर डू यू लिव्ह? वेअर डू यू लिव्ह? क्वेश्चन मार्क। वेअर डू यू लिव्ह? ठीक आहे। मी थोड्या वेळात येते। आय विल बी बॅक इन अ व्हाईल। आय विल बी बॅक इन अ व्हाईल म्हणजे मी थोड्या वेळात येते। इन अ व्हाईल म्हणजे शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, सो थोड्या वेळात येते। मला हे सगळं आवडत नाही कसं म्हणणार? आय डोंट लाईक दिस थिंग। आय डोंट लाईक दिस थिंग। थिंग म्हणजे XYZ गोष्टी। ठीक आहे। सो आय डोंट लाईक दिस थिंग, मला हे सगळं आवडत नाही। ओके। आता मला पुढचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे। तर मंडळी वाक्य आहे, त्याने मला खरं सांगितले। ठीक आहे। याचं वाक्य मला तुम्ही इंग्लिश मध्ये बनवून सांगणार आहात, कमेंट करून सांगणार आहात। ठीक आहे। तर कमेंट करायचं तुम्हाला ह्याचं उत्तर। खरं म्हणजे काय? ट्रूथ। ओके। खरं म्हणजे ट्रूथ। त्याने म्हणजे कसं म्हणणार? ही, बरोबर। सांगणे म्हणजे टोल्ड, बरोबर। मला म्हणजे मी। मग आता हे सगळं वाक्य जमवा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच। बाय बाय।